समजा का हा समजा का स्टूल मी असं टाकलो, स्टूल समजा का मी माझ्या शरीरामध्ये असं टाकून दिलो. हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डी वाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण क्लास 9 चा सेट्स हा चॅप्टर मॅथमॅटिक्स 1 चा सुरू केला होता. त्यातला आजचा आपला जो आहे सेकंड लेक्चर, म्हणजे आपण याच्या आधी लेक्चर नंबर 0 बघितलं होतं. आता आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 1 आणि त्यामध्ये आपण आपली प्रॅक्टिस सेट 1.1 जे आहे ते पूर्णच्या पूर्ण संपवून टाकणार आहोत. एकदम छोटासा आणि बढिया असा हा आपला लेक्चर राहणार आहे. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्या. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे की आपला चॅप्टर जो आहे तो सेट्स आणि फर्स्ट टर्म मध्ये एकदम इझी आणि एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला सम पिक्चर्स आर गिवन बिलो, इट कंटेन द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो. इथे जो आहे तुम्हाला काही ग्रुप्स दिले आहे, काही पिक्चर दिले आहे, त्यांना आपण काय काय म्हणतो इंग्लिश मध्ये, त्यांच्यासाठी एक सेपरेट नाव दिलं आहे. सो इथं बघू शकता, हा जो आहे फ्लावर बुके, याला आपण एखादा फुलांचा समजा का गुच्छ असेल तर फ्लावर बुके म्हणतो त्याला आपण. इथं समजा का खूप सारे चाब्या आहेत आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण बंच ऑफ कीज. त्याच्यानंतर समजा का खूप सारे पक्षी आहेत आपल्याकडे, याला म्हणतो आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स. त्याच्यानंतर समजा का नोटबुकचा एक अशी गठ्ठी आहे, याला म्हणतो आपण पाईल ऑफ नोटबुक. आणि समजा का खूप सारे नंबर्स आहे मित्रांनो आपल्याकडे, तर याला म्हणतो आपण कलेक्शन ऑफ नंबर. तर एवढी गोष्ट जर तुम्ही बघितले की सगळ्यांसाठी जो आहे एक सेपरेट नाव दिला आहे. पण आता समजा का आपण बघितलं सगळ्यांना एक सेपरेट नाव दिलं आहे, तर आपण लक्षात कसा ठेवायचा, तर मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यांना मिळून कोणता पण एखादा ग्रुप राहू द्या, त्याला आपण ज्याला मोजू शकतो, ज्याला आपण समजू शकतो, त्या ग्रुपला एक नाव दिलाय ना, त्या ग्रुपच्या नावचा तो नाव जो आहे त्याला म्हणतो आपण सेट्स. काय म्हणतो त्याला आपण? सेट्स. लक्षात ठेवा, मग कोणताही ग्रुप असेल ज्याला आपण ओळखू शकतो, ज्याला आपण मोजू शकतो, त्यालाच म्हणतो आपण सेट्स. त्याच्यानंतर आता इथं काय एक्झाम्पल आहे. आता कोणत्या गोष्टीला आपण सेट्स म्हणू शकतो आणि कोणत्या गोष्टीला सेट म्हणू नाही शकत, याचा एक सिंपल मध्ये एकदम इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगत आहोत. तर लक्षात ठेवा, ज्या गोष्टी आपण ओळखू शकतो, ज्या गोष्टी आपण मोजू शकतो, त्याला म्हणतो आपण सेट्स. आणि ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही, ज्या गोष्टी आपण ओळखू शकत नाही, त्याला आपण सेट म्हणणार नाही. जसा फॉर एक्झाम्पल समजा का इथं आता 7-8 मुलं आहेत, त्यांना मी म्हटलो तुम्हाला मोजा, तुम्ही त्यांना इझिली मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोजले म्हणजे तो झाला एक सेट. आता समजा का मी म्हटलो इथं तुम्हाला, हा जो आहे इथं इथं किती लेटर्स आहे, 1 2 3 4 मोजू शकले म्हणजे हा झाला आपला सेट्स. त्याच्यानंतर हा स्टडी, या स्टडी मध्ये किती लेटर्स आहे म्हटलो, 1 2 3 4 5 लेटर आहे, याला आपण मोजू शकलो. ज्या गोष्टीला आपण मोजू शकतो त्याला म्हणतो आपण सेट. आणि ज्या गोष्टीला आपण मोजू शकत नाही, जसं आता तुम्ही समजा का मी तुम्हाला म्हटलो की तुम्ही ओळखून दाखवा मी किती खुश आहे, तुम्ही ओळखू शकत नाही. जरी मी हसत दिसतो तर तुम्ही खुश आहे असं मी म्हणू शकत नाही. आतमधून जर मी दुःखी असेल पण मी हसत दिसेन तर मी दुःखीच आहो. मग किती खुश आहो हे मी ओळखू शकत नाही. समजा का मी म्हटलो इथं 4-5 स्टुडंट आहे, तुम्ही 4-5 स्टुडंट आणि 4-5 मधून तुमच्यामधून किती जण ब्रेव आहे, किती जण शूरवीर आहे असं समजा का मी तुम्हाला विचारलो, तर मी ते पण ओळखू शकत नाही. शूरवीर सांगासाठी मला काय करावं लागेल, तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक तलवार द्यावा लागेल. तुम्हाला म्हणावं लागेल की फायटिंग खेळा. तुम्ही एकामेकासोबत फायटिंग खेळले, शेवटी जो स्टुडंट जिवंत राहील मी त्याला म्हणू शकतो की तो जो आहे तो शूरवीर होता. पण बाकीचे तर बिचारे मेले ना. मग असा जो आहे आपण करू शकत नाही. त्याच्यानंतर समजा का आता खूप सारे बिल्डिंग्स आहे, या बिल्डिंग मधून कोणती बिल्डिंग जी आहे ते स्ट्रॉंग आहे असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय कराल, तुम्हाला एकच उपाय आहे की सगळ्यांच्या बिल्डिंगच्या खाली जो आहे एक एक ऍटम बॉम्ब लावा लागेल. ऍटम बॉम्ब फोडल्यानंतर जे बिल्डिंग पडली ते मजबूत नव्हती आणि जे बिल्डिंग उभी राहिली ते मजबूत आहे असं तुम्ही सांगू शकता. पण जर बिल्डिंग पाडले तर पोलीसवाले तुमच्या मागे मारू तुम्ही मजबूत आहे की नाही ते चेक कराल. मग आपण कोणती गोष्ट मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे ते पण आपण मोजू शकत नाही. एखादा विद्यार्थी किती हुशार आहे, क्लेवर स्टुडंट इन द क्लास, ते पण आपण ओळखू शकत नाही. काऊन ओळखू शकत नाही? एखादा स्टुडंट मॅथमॅटिक्स मध्ये हुशार असू शकते, क्लेवर असू शकते. एखादा स्टुडंट जो आहे तो सायन्स मध्ये असू शकते, एखादा हिस्ट्री मध्ये असू शकते, एखादा जॉग्राफी मध्ये असू शकते, एखादा स्पोर्ट्स मध्ये असू शकते, एखादा चित्रकलेमध्ये असू शकते. पण कोणता स्टुडंट प्रॉपरली कोणता सिंगिंग मध्ये असेल, कोणता डान्सिंग मध्ये असेल, पण कोणता एखाद्या गोष्टीत हुशार आहे ते पण मी ओळखू शकत नाही. म्हणजे ज्या गोष्टी मी नॉर्मली डायरेक्ट ओळखू शकतो त्याला मी म्हणू शकतो सेट्स, आणि ज्या गोष्टी मी ओळखूच शकत नाही त्याला मी सेट म्हणणार नाही. लक्षात ठेवा. मग इथं काही एक्झाम्पल्स दिले आहे, कोणते सेट आहे किंवा कोणते नाही आहे. पहिलाच एक्झाम्पल आहे बघा इथं, थोडा मी झूम करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल. आता डेज ऑफ अ वीक, एका वीक मधले डे आपण मोजू शकतो. मंडे, ट्युजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. या गोष्टी मी मोजू शकतो म्हणजे हे सेट आहेत.
सेकंड एक्झाम्पल जर म्हटलो मी मंथ इन अ इयर, एका इयर मध्ये किती मंथ असते? 12 मंथ, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ह्या गोष्टी मी मोजू शकतो, म्हणजे हा सुद्धा एक सेट आहे. त्याच्यानंतर ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, क्लास मधला कोणता ब्रेव चिल्ड्रन आहे हे मी मोजू शकत नाही. ब्रेव साठी मला तलवार द्यायला लागेल, मारा लागेल एकामेकाला, जो जिवंत राहील मी त्याला ब्रेव होईल, मग तो जो आहे मी तो ओळखू शकत नाही, म्हणजे हा जो आहे हा सेट नाही आहे. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर कोणते कोणते आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या 10 पण नंबर जे आहे ती मी मोजू शकतो, म्हणजे हा जो आहे हा आपला सेट आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र मधले कोणते कोणते स्ट्रॉंग फोर्ट आहे, स्ट्रॉंग किल्ले कोणते कोणते आहेत ते जर तुम्हाला मी ओळखा म्हटलो तर तुम्हाला काय करावं लागेल? बॉम्ब नेऊन फोडावं लागेल ना, जो बॉम्ब फुटल्यानंतर उभा राहील जसाच्या तसा त्याला तुम्ही स्ट्रॉंग म्हणू शकता. पण हे जे आहे मी डायरेक्टली ओळखू शकत नाही, हा एक जस्ट पार्ट ऑफ जोक होता, पण आपण हे ओळखू शकत नाही, त्याच्यामुळे हा सुद्धा सेट नाही आहे. त्यानंतर प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टम, आपल्या सोलर सिस्टम मध्ये किती प्लॅनेट आहे हे आपण एक्झॅक्टली ओळखू शकतो, म्हणजे हा सुद्धा आपला सेट्स आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी ओळखू शकतो त्याला मी सेट म्हणणार, आणि ज्या गोष्टीला मी ओळखू शकत नाही त्याला मी सेट म्हणू शकणार नाही. समजताय? ज्या गोष्टी मी ओळखू शकतो तो आहे सेट, ज्या गोष्टी मी ओळखू शकत नाही त्याला मी सेट म्हणणार नाही. एवढा आय होप तुमच्या सगळ्यांना क्लिअर असेल की ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता, ज्या गोष्टी तुम्ही ओळखू शकता त्याला आपण म्हणणार आहोत सेट, आणि ज्या गोष्टी तुम्ही ओळखू शकत नाही, ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकत नाही त्याला तुम्ही सेट म्हणणार नाही. क्लिअर आहे? ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपला सेट्स जो आहे तो सेट्स आपण लिहितो कसा बघा. आता वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट, क्लिअरली आपण जो ऑब्जेक्ट डिसाइड करू शकतो त्यालाच म्हणू शकतो, त्या कलेक्शनला, त्या ग्रुपला म्हणणार आहोत आपण सेट. आता सेट जो आहे तो लिहितो कसा आपण, तर लक्षात ठेवा सेट लिहायची काही पद्धत आहे. सेट लिहिताना सगळ्यात पहिले कोणी पण असेल, तुमचा फ्रेंड असेल, नवीन तुमच्या स्कूलमध्ये एखादा विद्यार्थी आला असेल तर तुम्ही सगळ्यात आधी काय करता? त्याचं नाव विचारता की तुझं नाव काय रे बाबा. तशाच प्रकारे कोणताही जर व्यक्ती असेल, कोणताही पर्सन असेल, स्टुडंट असेल, काही पण असेल, तुम्ही मला बघितले तर तुम्ही मला पण विचाराल की सर तुमचं आधी नाव काय आहे ते सांगा. म्हणजे आपल्याला सेट्सचं आधी नाव काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. तर प्रत्येक सेटला आपण एक वेगळेच सेपरेट नाव देतो. तर मग लक्षात ठेवा कॅपिटल लेटर ए टू झेड पासून, कॅपिटल मधला ए पासून तर झेड पर्यंत तुम्हाला जो वाटते तो तुम्हाला सेटचं नाव देता येते. पण मित्रांनो लक्षात ठेवा ए टू झेड आपण नाव तर देऊ शकतो, पण तिथे समजा का एखादा सेपरेट नाव दिला असेल या कॅपिटल लेटर मध्ये तर तुम्हाला तोच घ्यायचा आहे. पण समजा का तुम्हाला तिथं नाव दिला नाही आहे तर मग तुम्हाला आपल्या मतानं स्वतःचा पहिला इनिशियल लेटर घेऊ शकता, आपल्या मैत्रिणीचा इनिशियल लेटर घेऊ शकता, आपल्या मित्राचा इनिशियल लेटर घेऊ शकता, आपल्या आवडत्या व्यक्तीचा इनिशियल लेटर घेऊ शकता, आणि त्यालाच म्हणतो आपण सेटचा नाव, नेम ऑफ सेट. सगळ्यात आधी मी एक सेट घेतो, तो आहे माझा ए सेट. आता ए सेट माझ्या मित्राचा किंवा माझ्या मैत्रिणीचं नाव नसून पहिला लेटर आहे कॅपिटल लेटर इंग्लिश अल्फाबेट मधला, म्हणून मी घेतला ए सेट. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितले का ए सेट, मग सेट मध्ये सगळ्यात पहिले ए इज इक्वल टू लिहावं लागते आणि त्याच्यानंतर द्यावं लागते तुम्हाला एक कर्ली ब्रॅकेट. हा 9th मध्ये गेल्या तुम्ही सेट चॅप्टर शिकायचा आहे तर या कर्ली ब्रॅकेटची जी आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावं लागेल, कारण की याच्याशिवाय तुम्हाला मार्क भेटणार नाहीये. त्याच्यानंतर जर आपण बघितलो की याच्या आतमध्ये जे पण काही असणार तिथं तुम्हाला ते पुट करावं लागेल. जसं आता मी याच्यात काही नंबर्स लिहितो 1 2 3 4 5 एवढे नंबर्स लिहिलो आणि शेवटी ज्या सेटला एंड केलो तर तिथं दिलो मी एक कर्ली ब्रॅकेट क्लोज वाला. आता हे जे याच्या आतमध्ये जे पण नंबर्स दिसताय, कधी अल्फाबेट दिसतील, कधी नेम्स दिसतील, जे पण काही दिसतील त्याला म्हणतो आपण एलिमेंट्स ऑफ सेट. काय म्हणणार आहोत त्याला आपण? एलिमेंट्स ऑफ सेट किंवा मेंबर ऑफ सेट. मग हे जे झाले हे सेटचे एलिमेंट म्हणू शकतो किंवा यालाच म्हणू शकतो आपण सेटचे मेंबर. आणि प्रत्येक एलिमेंटला सेपरेट करासाठी, वेगळा वेगळा करासाठी त्याच्या मधामध्ये द्यावं लागते तुम्हाला एक कॉमा. लक्षात ठेवा प्रत्येक सेटच्या मधामध्ये द्यावं लागते, वेगळा वेगळा प्रत्येक एलिमेंटला करासाठी द्यावं लागते तुम्हाला एक कॉमा. मग आता अशा प्रकारचा जो आहे आपण हा सेट म्हणू शकतो. आता समजा का मी याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणता या सेटचा, हा सेट जो आहे एक नाव आहे, याच्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत. याच्यात आहे 1 2 3 4 5 हे याचे एलिमेंट आहेत. जसे माझे एलिमेंट कोण आहे, जर माझे मेंबर म्हटलो मी, माझ्या बॉडीचा मेंबर म्हटलो तर माझा हा राईट हँड, माझा हा लेफ्ट हँड, त्याच्यानंतर माझा हा फेस, माझे 2 इयर, माझा हा एक नोज, माझे 2 हे आईज, हे माझे मेंबर झाले, हे माझे एलिमेंट झाले. पण समजा का म्हटलं हा डिजिटल बोर्ड हा माझा मेंबर आहे का, तर हा माझा मेंबर नाही, हा माझ्या बॉडीला अटॅच नाही आहे.
म्हणजे हा माझा मेंबर नाही राहू शकत. इथं जर म्हटलो मी हा एक स्टूल, हा जो आहे हा माझा मेंबर आहे का, तर हा माझा मेंबर नाही, हा माझ्या बॉडीला अटॅच नाही. पण समजा का स्टूल मी असं टाकलो, स्टूल समजा का मी माझ्या शरीरामध्ये असं टाकून दिलो, तर तुम्हाला म्हणू शकता का आता हा जो आहे हा माझा मेंबर झाला. म्हणजे समजा का याच्या आतमध्ये असेल तर तो मेंबर असते, जर आतमध्ये नसेल तर तो मेंबर नसते. मग आता याला आपण रिप्रेझेंट कसा करू शकतो, तर लक्षात ठेवा, 1 इज मेंबर ऑफ किंवा एलिमेंट ऑफ सेट ए. हा याचा सिम्बॉल 1 इज एलिमेंट ऑफ किंवा मेंबर ऑफ, किंवा यालाच तिसरा एक नाव आहे बिलॉंग्स टू. 3 नाव आहे, लक्षात ठेवा. पहिला आहे एलिमेंट, एलिमेंट ऑफ, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो मेंबर ऑफ, मेंबर ऑफ, किंवा तिसरा नाव आहे बिलॉंग्स टू, बिलॉंग्स टू. या 3 मधून तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1 इज एलिमेंट ऑफ सेट ए, 1 इज अ मेंबर ऑफ सेट ए, 1 बिलॉंग्स टू सेट ए. तुम्हाला जो चांगला वाटेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर अशाच प्रकारे मी लिहू शकतो असा, 2 इज अ मेंबर ऑफ सेट ए, असं पण मी म्हणू शकतो. 3 इज अ मेंबर ऑफ सेट ए, असं पण मी म्हणू शकतो. 5 इज अ मेंबर ऑफ सेट ए, असं पण मी म्हणू शकतो. बट याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात ठेवले की आता याच्यानंतर एखादा कोणता एलिमेंट आहे, तो समजा काय 6 इज एलिमेंट ऑफ सेट ए, हा जर म्हटलो मी तर हा चुकीचा म्हटलो. तर चुकीचा म्हटलो मी तर तुम्हाला याला एलिमेंट नाही आहे, 6 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. जर असं तुम्हाला म्हणायचं असेल तर याला तुम्हाला काय करायला लागेल, कट करायला लागेल. मग आता तुम्ही म्हणाल का सर एलिमेंटच ना, तर तुम्ही चांगले कशाला, तुम्ही चांगला याला असं कट करायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला सरळ सरळ का करावं लागेल, हा असा एलिमेंट जो लिहिले होते इथून एक अशी तिरपी रेस जी आहे ते मारून द्यायचे. याचाच अर्थ होते 6 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए, 6 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. समजा तसाच मी लिहिलो 7 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. अशा प्रकारे जो आहे तुम्ही म्हणू शकता. लक्षात ठेवा, आतापर्यंत आपण 3 गोष्टी शिकलो. सगळ्यात आधी सेट म्हणजे काय होते, तर सेट म्हणजे ज्याला मोजू शकतो तो सेट असतो, ज्याला आपण ओळखू शकत नाही, मोजू शकत नाही, तो आपला सेट नाही. त्याच्यानंतर सेट जो आहे त्याचा पहिले नाव लिहितो, इज इक्वल टू लिहितो, कर्ली ब्रॅकेट मध्ये इथे खूप सारे असे त्याचे एलिमेंट लिहितो. जो एलिमेंट असेल 1 इज अ एलिमेंट ऑफ सेट ए, 6 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए. अशा प्रकारे आपण इथपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर आता हे जे सेट्स आहे याचे लिहायचे 2 पद्धत आहे, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स म्हणतो त्याला आपण. याच्यामधली आपली फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड और रूल मेथड, सॉरी लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. यालाच म्हणतो आपण लिस्टिंग मेथड, किंवा याचाच दुसरा नाव आहे तो आहे रोस्टर मेथड. आता इथं आता आपण जे शिकलो तेच आहे आपली लिस्टिंग मेथड. जसा मी लिहिलो इथं एक सेट ए, आणि याच्या मधले समजा का मी एलिमेंट लिहिलो 2, 4, 6, 8, 10. हेच झाली आपली लिस्टिंग मेथड. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात कोणते ठेवायचे आहे गोष्टी, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या एलिमेंट सेटचा आपल्याला नाव लिहावं लागेल, तो बी कॅपिटल लेटर मध्ये. नेम ऑफ द सेट शुड बी इन कॅपिटल लेटर्स, कॅपिटल लेटर्स मध्येच आपल्याला एलिमेंटचा नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर मेंबर और एलिमेंट शुड बी रिटन इन द कर्ली ब्रॅकेट, एलिमेंट जे आहे ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहावं लागेल. त्याच्यानंतर थर्ड वाली जे स्टेप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, इच एलिमेंट शुड बी सेपरेटेड बाय कॉमाज. प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला या कॉमन असा वेगळा करावा लागेल, सेपरेट करावा लागेल. त्याच्यानंतर लास्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, आणि तो म्हणजे an element should not be repeated once or twice. एलिमेंट जो आहे तो डबल, ट्रिपल, चौबल आपल्याला लिहायची आवश्यकता नाही आहे. एक एलिमेंट समजा रिपीट होत असेल नंबर ऑफ टाइम, 10 वेळा येत असेल, 20 वेळा येत असेल, तरी त्याला आपल्याला एकचदा लिहायचा आहे त्या एलिमेंटला. राहील एवढं लक्षात. हा जो आहे इथं रिपीट कोणतेच एलिमेंट होत नाही. जसं आता एखादा एक्झाम्पल घेतलो मी, की आपल्याला लिहायचं आहे मॅथेमॅटिक्स, मॅथेमॅटिक्स या वर्डचा जो आहे मला काय करायचा आहे, एक सेट बनवायचा आहे. मग याचा मी पहिले नाव घेतो बी. याच्यामधले जे एलिमेंट आहे प्रत्येक लेटरचा मला काय करायचा आहे, सेट बनवायचा आहे. सगळ्यात पहिलं वर्ड आहे एम, त्याच्यानंतरचा लेटर आहे ए, त्याच्यानंतर आहे टी, त्याच्यानंतर आहे ई, एच, त्यानंतर आहे ई. आता जर तुम्ही चांगल्या प्रकारे बघाल तर इथं एम हा जो लेटर आहे तो रिपीट झाला, इथं आपण लिहिलो आणि इथं डबल आला, तर याला डबल लिहायची गरज नाही. एका लेटरला, एका एलिमेंटला फक्त एकचदा लिहितो, त्यालाच आपण लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड म्हणतो. त्याच्यानंतर एम नंतर ए हा पण रिपीट झालाय, टी हा पण रिपीट झालाय, त्यानंतर आय हा रिपीट नाही दिसताय,
सी हा पण रिपीट नाही दिसत आणि एस हा पण रिपीट नाही दिसत. म्हणजे अशा प्रकारे जो आहे आपण या मॅथेमॅटिक्स या वर्डचा लेटर्स मध्ये आपण सेट लिहू शकतो आणि यालाच म्हणतो आपण लिस्टिंग मेथड किंवा याचाच नाव आहे आपला रोस्टर मेथड. आय होप तुम्हाला ही मेथड चांगल्या प्रकारे समजली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वाली दुसरी मेथड आपण बघणार आहोत आणि त्या मेथडचा नाव आहे रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. दुसरी मेथड कोणती आहे? रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. आता ही मेथड कशी असते? सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जसा आपली फर्स्ट मेथड होती तशीच सेम टू सेम राहणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिली स्टेप जी आहे ते आपल्या याचं नाव लिहायचं आहे कॅपिटल लेटर इंग्लिश वाले. त्याच्यानंतर जो आहे तुम्हाला इज इक्वल टू लिहायचा आणि कर्ली ब्रॅकेट लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे इथं लिहायचं आहे कोणता तरी एक व्हेरिएबल. तिथं जर एक्स दिला असेल तर एक्स, जर आपल्याला काय दिला नसेल तर तुम्ही आपल्या मतानं कोणताही एक स्मॉल लेटर मधला व्हेरिएबल लिहू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला अशी एक सरळ व्हर्टिकल लाईन द्यायची आहे, तो लेटर तुम्हाला डबल लिहायचा आहे. आणि या एवढ्या सेंटेन्सचा तुम्हाला आधी मीनिंग लक्षात ठेवायचा. याचा मीनिंग काय होते? हा ए म्हणजे होते सेट ए, सेट ए इज इक्वल टू म्हणजे होते इज, सेट ए इज हा म्हणजे होते सेट ऑफ, हा म्हणजे काय होते सेट ऑफ, हा म्हणजे होते ऑल एक्स. याचा अर्थ काय होते ऑल एक्स. हे जी उभी रेषा याला म्हणतो आपण सच दॅट, सच दॅट. त्याच्यानंतर हा म्हणजे होती सिंपल वाला आपला एक्स. मग हा जो एवढा याला रीड कसा करायचा? सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स. याच्यानंतर आपला जो पण सेट राहील त्या सेट मधल्या एलिमेंट्सची आपण याची प्रॉपर्टी लिहिणार आहोत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार आहोत. आता हे कोणते वर्ड आणले सर तुम्ही? प्रॉपर्टी आणि कॅरेक्टरिस्टिक. हे जे आहे आता मी हे तुम्हाला काही वेळानंतर एकदम 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एकदम सुंदरपणे एक्सप्लेन करून दाखवणार आहोत. त्याच्या आधी फक्त एवढं लक्षात ठेवा, हा वाटल्यास तर तुम्ही पटकन लिहून घेऊ शकता. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स. त्याच्यानंतर त्या एक्सची जेवढे पण एलिमेंट असेल त्या आपल्या सेटमध्ये त्याची आपल्याला प्रॉपर्टी लिहायची आहे. एवढं आय होप तुम्हाला लक्षात राहिलं असेल. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. हा चांगल्या प्रकारे लर्न करा. एक्सरसाइज मध्ये याचे तुमचे प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर समजा का आता आपण याची एखादी एक्झाम्पल घेतलो, हेच राहते आपली सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड. आता याच्यामधला एक्झाम्पल कसा घेऊ पहा. इथं तुम्ही लक्षात ठेवा, माझ्याकडे एक लिस्टिंग मेथड मध्ये एखादा सेट आहे ए सेट. याच्यामध्ये एलिमेंट आहे 2 4 6 8 10. ओके, आता याला मला कशामध्ये लिहायचं आहे? रूल मेथड मध्ये. मी कसं लिहीन? सगळ्यात पहिले लिहीन सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. इथपर्यंत मी एक्स इज. आता हे जे एलिमेंट्स दिसत आहे, हे जे नंबर दिसत आहे, हे कोणते नंबर आहे? तर हे मला दिसत आहे इवन नंबर्स. कोणते नंबर दिसत आहे? इवन नंबर. सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इवन नंबर्स. कोणते नंबर दिसत आहे मला? हे इवन नंबर्स. आणि कुठपर्यंत दिसत आहे? इवन नंबर 10 पर्यंत दिसत आहे. इवन नंबर 10. आता 10 पर्यंत म्हणू शकतो किंवा 11 पेक्षा कमी वाले इवन नंबर दिसत आहे. मग इवन नंबर लेस दॅन, कमी आहेत, लेस दॅन 11. असा प्रकारे जो लिहू शकतो यालाच म्हणतो आपण रूल मेथड किंवा याचाच दुसरा नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इवन नंबर. एक्स जो आहे हा एक इवन नंबर आहे, लेस दॅन 11. 11 पेक्षा 11 पेक्षा लहान वाले इवन नंबर मी जे आहे ते लिहिलो आणि यालाच आपण थोडा इंग्लिश लेटर मध्ये, इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिलो. एक काम केलं मी इथं, एवढा पण पार्ट जो आहे तो सेम आहे, प्रत्येकामध्ये सेम राहणार आहे. आता या एलिमेंटची ही काय आहे? प्रॉपर्टी आहे. हे काय आहेत? हे इवन नंबर आहेत. कुठपर्यंत आहेत? 11 पेक्षा कमी वाले आहेत. आणि हेच जे गोष्ट आहे तर मी लिहिलो. यालाच म्हणतो आपण कोणता? सेट बिल्डर फॉर्म. आय होप तुम्हाला ही जी गोष्ट आहे पूर्णपणे समजली असेल. आता इथं जर तुम्ही बघू शकता, इथं कंपॅरेटिव्हली दिलाय तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला स्टडी करायची आहे. होप तुम्हाला दिसत असेल. बघा मग आता रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म, तिकडे दिले तुम्हाला लिस्टिंग मेथड. एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. डिव्हिजन या वर्डचे लेटर. आता इथं लिहिलं मी DIVSON. आय डबल आलाय त्याच्यामुळे मी आयला डबल घेण्याची काही त्रास केला नाही. जेवढा मला दिसत आहे तेवढा मी लिहून घेतलो. Y is a set of, B is a set of all Y
सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता असा कोणता नंबर आहे ज्याचा स्क्वेअर 9 येते? तर मला माहित आहे मित्रांनो 3 चा स्क्वेअर जो आहे तो किती येते? 9. म्हणजे हा एक 3 नंबर आहे ज्याचा स्क्वेअर किती येते? 9. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की प्लस वाला राहू द्या किंवा मग मायनस वाला राहू द्या, त्या मायनस वाल्याचा सुद्धा स्क्वेअर येते 9. म्हणजे इथं दोन वर्ड्स आहेत, दोन नंबर्स आहे, एक आहे +3 आणि दुसरा आहे -3. हे दोन लेटर्स होते, दोन माझे नंबर्स होते. त्यानंतर झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30. 5 चे मल्टिपल म्हणजेच होते 5 चा टेबल. पहिला नंबर आहे 5, 10, 15, 20 आणि 25. लेस दॅन 30 म्हणजे आपण 30 जो आहे याला घेऊ शकत नाही. मग हेच झाले माझे कोणता? सी सेटचे एलिमेंट. आणि हे माझी होती लिस्टिंग मेथड आणि रोल मेथड. याच्यानंतर आपण सरळ सरळ जाणार आहोत याच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. आणि प्रॅक्टिस सेट जे 1.1 आहे एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे. होप तुम्हाला सगळ्यांना हा इथपर्यंत जो बेसिक कॉन्सेप्ट होता तो समजला असेल. आता आपण एकदम काही वेळात एकदम 5 ते 8 मिनिटांमध्ये हा जो आहे प्रॅक्टिस सेट 1.1 संपवणार आहोत. राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की रोस्टर फॉर्मचाच दुसरा नाव आहे लिस्टिंग मेथड. कोणता नाव आहे? लिस्टिंग मेथड. आता पहिला आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे आपल्याला इथं, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. आता इवन नॅचरल नंबर सगळ्यात पहिले लिस्टिंग मेथड मध्ये मला काय करावं लागते? तर लिस्टिंग मेथड मध्ये मला पहिले तर आहे या सेटचा नाव लिहा लागते. तर मी कॅपिटल लेटर मध्ये लिहितो इथं ए. आता याच्या आतमधले जे एलिमेंट आहे सेट ऑफ इवन नॅचरल नंबर, कोणते कोणते इवन नॅचरल नंबर आहे? तुम्ही जर लेक्चर 0 बघितला नसाल तर लेक्चर 0 मध्ये मी नॅचरल नंबर, होल नंबर, इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, सगळ्याच्या सगळे नंबर कसे काढू शकतो आपण ते डिटेल मध्ये एक्सप्लेन केला. तो व्हिडिओ आधी तुम्ही बघून घ्या म्हणजे हा सगळा कॉन्सेप्ट तुम्हाला इझिली समजून जाईल. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर म्हणजे होते 2, 4, 6, 8 आणि हे कधीही संपणार नाही. त्याच्यामुळे मी इथं 3-4 डॉट देऊन देतो ना. हाच माझा झाला फर्स्टचा आन्सर. बस एवढाच आहे. खतम, टाटा, बाय बाय, गुड बाय, गया असं आपण म्हणू शकतो. सेकंड वाला सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. आता असा नंबर जो इवन सुद्धा आहे आणि प्राइम सुद्धा आहे, जगामध्ये असा एकच नंबर आहे, एकमेव नंबर आहे जो इवन बी आहे आणि प्राइम पण आहे. तो म्हणजे कोणता? इथं मी नाव लिहून घेतो सेटचा बी. आणि इवन प्राइम नंबर आहे फक्त माझा 2. हा जो आहे हा माझा 2 जो आहे, हा माझा 2 जो आहे, हा एकच असा गोड नंबर आहे जो इवन सुद्धा आहे आणि प्राइम सुद्धा आहे. त्याच्यानंतर समजा का मी लो सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. कोणता आहे रे निगेटिव्ह इंटिजर? तर मी सगळ्यात पहिले देतो सेटचं नाव. निगेटिव्ह इंटिजर होते मायनस वाले सगळे. मग इथे लिहितो मी -1, -2, -3 आणि डॉट 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 देऊन देतो. म्हणजे हे कधीही संपणार नाही, कधीही संपत नाही. तुम्ही मोजा, तुमचा पोरगा मोजल, तुमचा नातू मोजल, तुमचा नातूचा नातू मोजल, तरीही संपत नाही. मग हे कोणते नंबर आहे आपले? निगेटिव्ह इंटिजर. त्यानंतर समजा का आपण पाहलो फोर्थ वाला क्वेश्चन, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. सरगमचे 7 बेसिक साऊंड कोणते कोणते आहेत? मग इथं डी सेट घेतो मी आणि इथं आहे आपला सा, त्यानंतर आहे रे, त्यानंतर आहे ग, त्यानंतर आहे म, त्यानंतर आहे प, त्यानंतर आहे ध, त्यानंतर आहे नी, त्यानंतर अजून एक सा आहे, पण सा डबल आपल्याला लिहायची गरज नाही. म्हणजे हेच झाले आपले सूर. सा रे ग म प ध नी सा नाही. त्याच्यानंतर हे झाली आपली फर्स्ट क्वेश्चन. आय होप इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. काही नाही, एकदमच सोपी प्रॅक्टिस सेट दिली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जे नेक्स्ट वाली आपली जी आहे आपली सेकंड, राईट सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड. वर्ड मध्ये लिहायचं आहे. सगळ्यात पहिला आहे आपला 4/3. इथं लिहून घेतो मी 4/3 बिलॉंग्स टू. याला बिलॉंग्स टू म्हणू शकतो, एलिमेंट्स ऑफ म्हणू शकतो, मेंबर ऑफ म्हणू शकतो, काही पण म्हणू शकतो. मी बिलॉंग्स टू म्हणतो. 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. बस हाच झाला एवढा आपला फर्स्ट सेकंड मधला फर्स्टचा आन्सर. सेकंड मधला सेकंडचा आन्सर -2 डज नॉट बिलॉंग्स टू. डज नॉट बिलॉंग्स टू बिलॉंग्स टू सेट. कोणता सेट आहे आपला? एन. सेट एन. किंवा यालाच म्हणू शकतो -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट एन असं पण म्हणू शकतो. आणि थर्ड वाला आताच मी तुम्हाला सांगितलं होतं P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट. इथपर्यंत तुम्हाला यायला पाहिजे. P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट
मी तुम्हाला लिहून दिलं होतं चांगल्या प्रकारे. सच दॅट हा जसा आहे तसा कॉपी करायचा आपल्याला. P इज अँड कोणता नंबर आहे हा आपला ऑड नंबर. कोणता नंबर आहे आपला हा ऑड नंबर. बस खतम, टाटा बाय बाय गुड बाय. हा आपला सेकंड क्वेश्चन. त्याच्यानंतर याच्यातला लास्ट क्वेश्चन दिलाय आपल्याला थर्ड क्वेश्चन. सॉरी 4 क्वेश्चन आहेत आपल्याकडे. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पट्ट हेडशॉट करून टाका. त्याच्यानंतर आपण बघू थर्ड वाला क्वेश्चन. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं आणि रूल मेथड मध्ये इथं मी ए सेट लिहितो 1 2 3. त्यानंतर इथं बी सेट लिहितो 2 4 6. आणि इथं याचे हे झाले आपली लिस्टिंग मेथड. यांनाच कशामध्ये करायचं आहे मला रूल मेथड मध्ये. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज कोणते नंबर आहे हे मला नॅचरल नंबर दिसत आहे. एक्स इज नॅचरल नंबर लेस दॅन कोणापेक्षा छोटे दिसत आहे तर मला 4 पेक्षा छोटे दिसत आहे. 3 आहे म्हणजे लेस दॅन 4. खतम, टाटा बाय बाय गुड बाय गया. त्याच्यानंतर बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्सच्या जागी तुम्ही वाय बी म्हणू शकता. हे कोणते नंबर दिसत आहे. एक्स इज इवन नंबर, हे मला इवन नंबर दिसत आहे. लेस दॅन कोणापेक्षा छोटे दिसत आहे रे तर मला हे 7 पेक्षा छोटे दिसत आहे. लेस दॅन 7. बस एवढाच जो आहे आपला हा आहे थर्ड वाला क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण बघू फोर्थ वाला क्वेश्चन. फोर्थ वाला क्वेश्चन काय म्हणतात तर राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडचा यूज करून आपल्याला लिहायचं आहे ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर. इंडियन सोलर इयर मधले सगळे मंथ जे आहे मी इथे लिहिलो 12 आहे इंडियन सोलर इयर मधले मंथ जे की आहे आपले चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहण, पौष, माघ, फाल्गुन. हे जे आहेत 12 मंथ तुम्हाला चांगल्या प्रकारे लयन करायचे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहण, पौष, माघ, फाल्गुन हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघू तर सेकंड वाला क्वेश्चन आहे लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट याचं नाव घेऊन घेतो मी, सेटचं नाव घेतो बी. आता इथले एक एक लेटर जे आहे ते मला लिहायचे आहे. सगळ्यात पहिला आहे सी कॉमा ओ, त्याच्यानंतर एम कॉमा पी, त्याच्यानंतर एल कॉमा ई. जर रिपीट होत असेल तर त्याला मी लिहिणार नाही. इथं एम जो आहे तो रिपीट होत आहे मी लिहत नाही. ई जो आहे तो पण रिपीट झालाय तो पण लिहत नाही. एन जो आहे तो रिपीट नाही होत आहे म्हणून मी लिहितो. टी जो आहे तो कधीच रिपीट झाला नाही म्हणून मी टी पण लिहितो. मग हाच झाला माझा आन्सर कोणत्या क्वेश्चनचा सेकंड वाल्या क्वेश्चनचा. थर्ड वाला जर क्वेश्चन बघितलो ह्युमन सेन्सरी ऑर्गन ज्याच्याने आपण सेन्स करू शकतो. जसा पहिला आहे माझा ह्युमन सेन्सरी ऑर्गन नोज. नोजने मी वास घेऊ शकतो, सुगंध घेऊ शकतो म्हणून हा आपला सेन्सरी ऑर्गन. इयर, इयरने तुम्ही आता जो व्हिडिओ मध्ये आवाज येत आहे तो ऐकू शकता, हा आहे आपला सेन्सरी ऑर्गन. आयज, आईजने आपण हा व्हिडिओ तुम्ही बघता आजूबाजूला सगळीकडे काही पण बघू शकतो म्हणून हा आहे आपला सेन्सरी ऑर्गन. टंग, जिभेने आपण चव घेऊ शकतो कोणत्याही गोष्टीची म्हणून हा आपला सेन्सरी ऑर्गन. आणि स्किन, स्किनने आपण काही पण अनुभवू शकतो. समजा का मी चिमटा घेतलो तर मला त्रास होत आहे म्हणजे हे सगळे माझे सेन्सरी ऑर्गन 5 आहेत, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलो आपण सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. मग कोणता आहे पहिला 2, त्याच्यानंतर आहे 3. हे प्राईम नंबर पण कसे काढायचे हे मी ऑलरेडी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलं. त्यानंतर आहे 5, त्यानंतर आहे 7, त्यानंतर आहे 11, 13, 17 आणि 19. हे जे आहेत हे माझे आहे प्राईम नंबर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं नेम ऑफ कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड तर कोणते कोणते आहे आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, युरोप, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. हे 7 जे आहे 1 2 3 4 5 6 7 7 जे आहेत हे कॉन्टिनेंट्स आहे, याला आपण खंड म्हणतो मराठीमध्ये. ओके, हे झालं आपला 5वा क्वेश्चन. आता आपण बघू 5वा मध्ये काय राईट द फॉलोइंग युजिंग रूल मेथड. लिस्टिंग मध्ये दिलाय तुम्हाला क्वेश्चन, रूल मध्ये जो आहे तुम्हाला याचा आन्सर काढायचा आहे. बघा मग आता पहिला क्वेश्चन काय म्हणते. ए आहे तिथं 1 4 9 16 25. हे काय दिसतंय मला, हे स्क्वेअर दिसतंय. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25 असे 10 च्या स्क्वेअर पर्यंत दिसत आहे. मग इथे लिहितो मी ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर. हे काय आहेत आपले एक्स स्क्वेअर आहे. याची प्रॉपर्टी लिहितो मी म्हणजे हे काय स्क्वेअर कोणाचे आहे स्क्वेअर ऑफ. हे मला नॅचरल नंबरचे स्क्वेअर दिसत आहे. 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 1 2 3 4 हे काय नॅचरल नंबर. स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर
नॅचरल नंबर लेस दॅन कोणापेक्षा लहान आहे तर हे 11 पेक्षा लहान आहे. 11चा स्क्वेअर नाही दिसताय, 10 पर्यंतच दिसताय, म्हणजे लेस दॅन 11. त्याच्यानंतर जर मी सेकंड क्वेश्चन पाहलो इथं तर मला हा 6चा टेबल दिसताय. मग इथं बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज, हा जो आहे 6चा टेबल दिसतात याला म्हणू शकतो मी एक्स इज अ मल्टिपल, मल्टिपल हा काय आपला मल्टिपल ऑफ 6. 6चा मल्टिपल आहे पण कुठपर्यंत आहे, मल्टिपल ऑफ 6 लेस दॅन कोणापेक्षा लहान दिसत आहे तर मला लहान दिसत आहे. आता पहा 8 छक 48, 8 6 जा 48 म्हणजे 8 आणि लेस दॅन 9, 9 नी मी मल्टिप्लाय नाही करत आहोत म्हणून 9 पेक्षा लहान 8 पर्यंतच मल्टिप्लाय केलं. त्यानंतर नेक्स्ट दिसत आहे मला सी. इथं समजा का सी जर बघाल तुम्ही SMILE हा कोणता वर्ड दिसत आहे तुम्हाला, स्माइल. मग सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर, हे काय आहेत आपले लेटर्स ऑफ वर्ड, कोणत्या तरी वर्डचे लेटर आहेत. हे कोणता वर्ड आहे आपला तर हा आपला वर्ड आहे स्माइल. स्माइल या वर्डचे हे मला लेटर दिसत आहेत. हा झाला आपला फर्स्टचा आन्सर, हा सेकंडचा आन्सर, हा थर्डचा आन्सर. त्यानंतर आपण बघू हा फोर्थ वाला आन्सर. फोर्थ मध्ये मला का दिसत आहे तर मला हे सगळे डेज ऑफ वीक दिसत आहे. मग इथं मी लिहितो फोर्थचा आन्सर डी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज, हे काय आहेत आपले एक्स इज डेज ऑफ, कशाचे डेज आहेत हे वीकचे डेज आहेत. मग हे अशा प्रकारे मी याचा फिफ्थ वाल्याचा आन्सर लिहितो. त्यानंतर लास्ट वाला क्वेश्चन आहे आपला फिफ्थ वाला क्वेश्चन. इथं दिसत आहे मला फिफ्थ मध्ये बघा ई सेट लिहितो मी याचं नाव. ई इज अ सेट ऑफ, हे का दिसत आहे EAT, ई इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेटर, हे सुद्धा मला का दिसत आहे लेटर्स ऑफ वर्ड, कोणत्या वर्डचे लेटर दिसत आहे रे मला तर मला दिसत आहेत हे EAT पण म्हणू शकतो, AET पण म्हणू शकतो, तुमची इच्छा. मी EAT म्हणतो, EAT म्हणा किंवा AET म्हटले तरी चालते. आणि अशा प्रकारची ही आपली प्रॅक्टिस सेट जी आहे इथं संपली आहे अशी मी जाहीर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला जो राहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 एकदम इझी राहणार आहे, टाइप्स ऑफ सेट. ही प्रॅक्टिस सेट सुद्धा इझी होती, सेट्स चॅप्टरच एकदम इझी राहणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे आपले व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट नक्की करा की कसा वाटला आजचा व्हिडिओ. याच्या नंतरचा जो आपण टाइप्स ऑफ सेटचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू सो मच.